अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या। तर स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चाला, बाकीचं परमेश्वर पाहून घेईल। हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल। तर भक्तांनो, जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होत जात, संयम राखल्यास त्या संपून देखील जातात आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात। अडचणी कितीही येऊ द्या, प्राबंधाच्या पुढे कोणीही जात नाही। त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बाळगा, नियती मदत केल्याशिवाय तुम्हाला राहणारच नाही। कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्याच्या कर्माचा भाग होईल, पण तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचं कर्म आणि वेळ खराब करू नका। माऊली म्हणतात, जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो, जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो, पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो। तर भक्तांनो, जर तुम्हाला स्वामी माऊलींचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची अडचण आणि श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका। स्वामी म्हणतात, कधी पिठापुरी तर कधी कुरूपपुरी, कधी गिरणारी तर कधी गांगणापुरी, गुप्त संचार तुमचा या समस्त भूतलावरी। माऊली म्हणतात, दगडाचा ठीक आहे हो, थोडा शेंदूर फासला म्हणजे एखादा देव तरी तयार करता येईल, पण माणसाला असा कोणता रंग द्यावा म्हणजे माणसाचा माणूस बनवता येईल। मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो। दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही, यालाच जीवन म्हणतात। माऊलीचे अमृताचे बोल काय आहेत ते बघा। हे सद्गुरुनाथा, प्रेमाने भरलेले डोळे दे, श्रद्धेने झुकणारे मस्तक दे, मदत करणारे हात दे, सन्मार्गावर चालणारे पाय दे, नामस्मरण करणारे मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाची विसू दे। आई संस्कार देते, वडील धैर्य देतात, गुरु ज्ञान देतात आणि दत्त माऊली जगण्याचा मार्ग दाखवतात। तर भक्तांनो, कोणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशीच उभा आहे। आजच्या लीलेत स्वामींनी उंदराला जिवंत करून हेच संकेत दिले की जर तुमच्या जीवनात उंदरासारखी उपद्रवी त्रास देणारे माणसं व नकारात्मक घटना घडत असतील तर त्या आपली परीक्षा घेण्यासाठीच आपल्या जीवनात येत आहेत असे समजा। आपण सकारात्मक भावनेवर, ईश्वरीय भावनेवर, स्वामी भावनेवर कितपत स्थिर झालो आहे याचे मोजमाप करण्यासाठी स्वामी त्यांना जिवंत करत असतात। ही अन्याय भक्तीची भावना तुम्ही बाळगा। बघा, एकदा की आपण स्वामी भावनेवर स्थिर झालो, मग हे त्रास देणारे व उपद्रवी आपोआप विलीन होतात। मग स्वामी त्यांना पुन्हा जिवंत करत नाहीत। अशी व्यक्ती व घटना आपल्या जीवनात पुन्हा कधीच येत नाही। भक्तांनो, तुझी कोणतीही अडचण असू दे, इतरांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांग तू, मी एका क्षणात दूर करेन। हा शब्द आहे माझा, भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशीच आहे। हे म्हणा, तुला जीवनात चमत्कार हवा असेल तर स्वामींना तळमळीने पुकार, स्वामींना तळमळीने आळव। अरे, इतक्या तळमळीने स्वामी नाम घे की डोळ्यातून भक्ती अश्रू आली पाहिजे। बघ, तुझी तळमळ स्वामीपर्यंत नक्की पोहोचेल आणि तुझ्या जीवनात नक्कीच चमत्कार होईल। माऊली म्हणतात, प्रार्थनेमुळे परिस्थिती बदलत नाही, पण प्रार्थनेमुळे माणसं बदलतात आणि बदललेल्या माणसांना परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य येते। काहीच मिळत नाही या जगात मेहनतीशिवाय, आपली स्वतःची सावलीही मिळत नाही उन्हात गेल्याशिवाय। अरे, जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरजच भासत नाही। विश्वास ठेव, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं, इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं। फक्त तीच लोक रडतात
ज्यांना खरी नाती निभावलेली असतात. नाहीतर स्वार्थापोटी नाती निभावणाऱ्यांच्या डोळ्यात ना लाज असते, ना शरम असते, ना अश्रू असतात. तू एकनिष्ठ राहा, सगळी कामे होतील. कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे भक्ता. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, ते तूच सद्गुरू पाय दोन्ही. सर्व दरवाजे बंद झाले तर सद्गुरूंच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा सद्गुरूंकडून ठेवा, इतर लोकांकडून नाही. अडचणीत असाल तर सद्गुरू तारतील, एकटे असाल तर सद्गुरू सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर ते सन्मार्ग दाखवतील. फक्त अंतर्मनाने साथ घाला. मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा. फसवणारा जरी कोणी असला तरी वाचवणारा तुझ्या पाठीशी उभा आहे, हे तू विसरू नकोस. आपल्याजवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका. कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवतो. आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी नाते जुळले, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली. जीवनाचे सार्थक झाले. कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले. अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले. मन स्वामीनामात रंगू लागले. जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला. पुढे काय होईल याची चिंता उरली नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याच्या हे लक्षात आले. अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणू लागले. या सर्वाच्या पाठीशी उभा आहे कोण प्रत्यक्षात दिसू देखील लागले. आता जीवनाचे एकच लक्ष्य स्वामी सेवेत राहणे. आनंद हे जगातील सर्वोत्तम औषध आहे. त्यामुळे स्वतः आनंदी राहा आणि इतरांना आनंदी ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. स्वामींनी सांगू नका की माझ्यावर संकटे फार मोठी आहेत, तर त्या संकटांना सांगा की तुमच्यापेक्षा माझे महाराज मोठे आहेत. माऊली म्हणतात, कधी पण स्वतःच्या हिमतीवर सिद्ध व्हा, दुसऱ्याचे नाही. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील. जे तुम्हाला कडवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील. जे निंदा करत होते ते तुमची स्तुती करतील. स्वामींचे बोट सोडू नका, सोन्याचे दिवस तुमचे नक्कीच येतील. तर भक्तांनो, वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ हे तुम्हाला मिळणारच. एखाद्याने साथ सोडली व पाठ फिरवली तर खचून जाऊ नका. स्वामींकडे शांतपणे बसा. खरी साथ तर इथे आहे स्वामींच्या चरणातच. प्रत्येक माणसात देव असतो. मग तुम्ही मंदिरात का जाता? खूप सुंदर उत्तर दिले. वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो. तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्याचा आनंद मंदिरातच गेल्यावर मिळतो. जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असताना दुःखी असाल तर थोड्याच अंतरावर मी सुख घेऊन तुमच्यासाठी उभा आहे. हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका. त्याला ओबरडणारे हजारो भेटतात. थोडंसं व्यावहारिक राहायलाही शिका. कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण असुरी मजा लुटतात. जाणसी मनीचे सर्व समर्थ विनू किती बहरारे. इतुके देई दीन दयाळा नच तौपद अंतरारे. तर भक्तांनो, माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा. कारण मी ते देत नाही जे तुला आवडतं, मी ते देतो जे तुझ्यासाठी चांगलंच आहे. असं कुठलंच सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल, पण समाधानातच इतकं सुख आहे जे आयुष्यभर पुरून जाईल. स्वामी नामस्मरणाचे महत्त्व काय असते ते बघा. स्नान करताना नाम घेणे तर ते तीर्थस्नान होईल. भोजन करताना नाम घेतले तर तो प्रसाद होईल. चालताना नाम घेतले तर ती तीर्थयात्रा होईल. स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल. झोपताना नाम घेतले तर ती ध्यान निद्रा होईल. काम करताना नाम घेतले तर ते कर्म भक्ती होईल. घरात नाम घेतले तर ते घर मंदिर होईल. गळा तुळशी माळा पाही विराजे, टिळा चंदनाचा तसा भाली साजे. जगी सज्जनांना असे एक त्राता, नमस्कार त्या स्वामी समर्था. जाणले समर्था तुम्ही माझे मनीचे भाव, म्हणूनच ओठावून असते फक्त श्री स्वामी समर्थांचेच नाव. बाळा, विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालव. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो. आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचे दोष पाहायला वेळच मिळणार नाही. श्री स्वामी समर्थ परम दयाळू आहेत. त्यांच्या भक्तीने सर्वांचे सर्वतोपरी कल्याण होते.
भावभक्तीने अर्थतेने हाक मारली असता ते तत्काळ ओ देतात. ते स्मृतिगामी आहेत. भक्तांच्या संकटकाळी त्वरेने धावणारे श्री स्वामी समर्थांसारखे दैवत हे तुम्हा आम्हाला भक्तांचे भक्कम आधार आहेत. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणीही नाही. कधी कधी ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे सर्वात मोठे धडे शिकवतात. समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. भौतिक गोष्टीच्या जाळ्यात तू अटकू नकोस. उभा आहे मी तुझ्या पाठीशी. तू काळजी करू नकोस. तू बाळ आहेस माझा, हेही कधी विसरू नकोस. माऊली म्हणतात, कर्माची परतफेड करावीच लागते. त्यासाठी कर्म करताना नेहमी चांगले कर्म करा. कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, पण कर्माचा सिद्धांत कधीही बदलत नाही. रुद्राक्ष असो किंवा माणूस, खूप अवघड असतं एकमुखी भेटणं. पशुपक्षी गुणवंत, त्यासी कृपा करीती भगवंत. 84 लक्ष जीव योनीमध्ये मनुष्य हा प्राणी कधीच समाधानी नसतो. जर मनास सुख, शांती, समाधान पाहिजे असेल तर स्वामी माऊलींच्या चरणातच पाहिजे. खरंच महाराज अगदी वैयक्तिक लक्षात देतात आपल्या भक्तांवर. मातेची माया, पित्याची छाया, तुम्हविन स्वामी मी प्रार्थयू कोणाला. आधार जीवनाचा स्वामी नाम. काय स्वामी लीला करणार आहे हेच समजत नाही लवकर. पण योग्य वेळ आली ना की स्वामी सगळ्या अशक्य गोष्टी देखील शक्य करतातच. जीवनात असतील लाखो विघ्ने, जरी स्वामीराया ती नष्ट करी. मजपासून झाले कोणी दूर तरी स्वामी सात जन्म भरी. तर भक्ता, आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो अशी वृत्ती ठेव. जीवनात नक्कीच तू यशस्वी होशील. वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या. वेळ तुमचा आपोआप साथ देईल. भोग हे भोगावेच लागतात. त्याचा भागाकार होत नाही, पण बेरीज होऊ शकते. कर्म चांगलं असेल तर थोडीफार वजाबाकी होण्याची शक्यता असते. कोणाला किती जरी जीव लावला तरी आपण त्यांच्यासाठी परकेच आहोत याची जाणीव ते करून देतातच. आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचे दोष पाहायला वेळ मिळणार नाहीत. माऊली आपल्याला परत सांगतात. तर भक्ता, जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तर स्वामी म्हणतात, हातात हात घेतला तर मैत्री होते. दोन्ही हात जोडले तर भक्ती होते. कोणाला हात दिला तर मदत होते. आणि हात पुढे केला तर अशक्य ते शक्य होते. लक्षात ठेव, रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नको. गती कमी कर पण पुढे चालत राहा. कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल. कोणत्याही गोष्टीविषयी तक्रार करत राहणं फार सोपं असतं, पण त्यातील चांगला भाग ओळखून त्याचं कौतुक करता येणं फार कठीण असतं. ते करायला तुम्ही शिका. जगाकडून कधी अपेक्षा करू नकोस आणि माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नकोस. तर बघता, माऊली म्हणतात, चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतःकरणातील विचारांवर अवलंबून असते. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावच माणसाला सुंदर बनवत असतात. तर स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.